प्रिया ते बंडल दे. प्रिया. हा लक्ष कुठे? बंडल मागितलं. काय रे नंदी? हा अशी फुलं वाया का घालवतोस? नाही आबासाहेब, वाया नव्हतो घालवत. ते यातून खराब फुलं बाजूला काढत होतो. हा आणि हे काय? आदिनाथ आणि पार्वती कुठे गेलेत? आदिनाथ, पार्वती. वय वा, किती छान दिसते तुमची जोडी. एकमेकांवरचं तुमचं प्रेम झळकतंय अगदी. मला सांगा, तुमचं काय लव्ह मॅरेज आहे का? की लग्नानंतर तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडले? नाही, लग्नानंतर आहे आता. हा, छान. लग्न झाल्यानंतर प्रेमात पडलायत म्हणजे तुमचा संसार चांगला चालू आहे. तर आत्ताची मुलं लग्नाचा नुसता खेळखंडोबा करून ठेवलाय. लग्न करायची घाई असते, पण जबाबदारी निभवायची वेळ आली की पळ काढतात. थिल्लरपणा नुसता. असो, यावर्षी तुम्ही दोघ जण जोड्यानं पूजा करा. पुढल्या वर्षी प्रिया आणि तिचा नवरा बसतील. हो हो हो, नाही का? पुढल्या वर्षी प्रिया मॅडम आणि त्यांचा नवराच करतील ना, बरोबर आहे. आणि तुम्ही सगळे सुद्धा असालच की. आता तुम्ही माझ्या या घराला घरपण आणलंयत खरं, त्यामुळे तुम्ही असायलाच हवं. असो, गप्पा मारायला वेळ नाहीये, आपल्याला गणपती आणायची तयारी करायची ना. चला.
आज बाप्पाची प्रतिष्ठापना तुम्ही दोघांनी जोडीनं करायची. हां. पण आबासाहेब, मला पूजेबद्दल काही माहिती नाहीये. घरात मोठी माणसं असतात कशासाठी? मी आहे ना. हा, या से उभे राहा. हिल्या बाप्पाचं दर्शन झालं. आता देवीची ओटीवर. होय. काय झालं आईल्या? सयादादाची आठवण आली. आईला तुला आठवत आहे आपलं लग्न झाल्यानंतर तुझ्या आई साहेब आजच्या दिवशी आपल्याकडनं पूजा करून घ्यायच्या. सयादादा सुद्धा मोठ्या उत्साहानं सगळी पूजेची तयारी करायचा. नंतर त्याचं लग्न झालं. मग त्याची जोडी आणि आपली जोडी दोन्ही जोड्या पूजा करायच्या. सगळं घर कसं आनंदानं नाहून निघायचं. पण नंतर लक्ष्मीताई गेल्या आणि त्या घराची रयास गेली. नंतर फक्त 1च वर्ष आपण त्या घरात पूजा केली नाही. आबा, काय झालं? काय नाही, काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या. प्रियाची आई होती तोपर्यंत आम्ही जोडीनं बाप्पाची पूजा करायचो, आनंदानं, उत्साहात. ती गेली आणि सगळंच संपलं. त्यानंतर भावकीतल्या कुठल्या तरी जोडप्याला बोलावून पूजा उरकायचो आम्ही. त्यात रस नसायचा, उत्साह नसायचा. पण आज आदिनाथ आणि पार्वती तुम्ही जोडीनं पूजा करताय ना, याचा मला खरंच खूप आनंद होतोय. खूप उत्साही वाटतंय. असं वाटतंय की माझा मुलगा आणि माझी सूनच बाप्पाची पूजा करताय. चला पूजेला सुरुवात करूया. वय. ये. आधी तो विडा ठेवा इथे. हा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. मंगलमूर्ती. सगळ्यांमध्ये वंदनाताई, उटीची तयारी करा. पार्वती, ते पाटावर बस.
आता प्रिया तुझी ओटी भरेल, ही या घराची प्रथा आहे. आता ही ओटी तू तुझ्या आईला द्यायचीस. काय ग पार्वती, अशा मंगल प्रसंगी तुझ्या डोळ्यात अश्रू का? आबासाहेब, पार्वतीची आई नाही आहे. अरे बापरे. पार्वती, माफ कर मला, नकळत मी तुला दुखावलं. तुम्ही कशापायी माफी मागताय? हे बघा, तुम्ही नका माफी मागू. तुमच्या बोलण्याचं खरंच काय नाही वाटलं मला. पण आबा, मी या वटीचं काय करू आता? आता ही ओटी तुझ्या सासूला दे. सासू आहे ना. हाय, देवाच्या कृपेनं सासू सासऱ्यांच्या मायेचं छप्पर आहे माझ्या डोक्यावर. छान. अगं, सासू ही सुद्धा आईच असते ना. ही ओटी आता सासूकडे दे. हं? सयादादाकडे पूजा झाली. जी सवाष्ण पूजा करते तिची ओटी भरली जाते, आणि मग ती ओटी ती तिच्या आईला किंवा आई नसेल तर सासूकडे देते. कित्येक वर्षांची परंपरा आहे. सयादादा सुद्धा तुझ्यासारखाच रूढी आणि परंपरा जपणार आहे. माझी खात्री आहे त्यांनी त्या घरी पूजा सुद्धा केली असणार आहे आणि सवाष्णीची ओटी सुद्धा भरायला लावली असणार आहे. काय झालं पार्वती? काय ग, तुझी सासू तुला खूप त्रास देते का? सासूरवास करते का? नाही नाही, अजिबात नाही. माझ्या सासूबाई लई चांगल्या आहेत. देवी आई आहेत त्या माझ्या. मला कधीच माझ्या आईची कमतरता भासू दिली नाही. पण ना, त्या आमच्यापासून लई लांब आहेत. बास, एवढंच ना? अगं, मग बोलवून घेऊ की त्यांना इथे? बरं बरं बरं, मला तुमच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाहीये. पण काहीही अडचण असली तर खुशाल मला सांगा. मी आहे ना समर्थ. हा, आता एक काम करूया. आता ती ओटी बाप्पा समोर ठेव, म्हणजे ते तुझ्या सासूला मिळेल. नक्कीच. पण सयादादापासून मी दूर गेले. वेळेने, परिस्थितीने आम्हाला दूर केले. मी जर आज त्या घरात असते तर मी पूजा केली असती, माझी ओटी भरली गेली असती. देवी, तू माझ्यापासून आजपर्यंत खूप काही हिरवून घेतलंस. मी काही नाही म्हणाले, पण आता शक्य होत नाहीये. मला माझी माणसं परत दे. माझ्या ओटीत तुझ्या आशीर्वादाचा कौल दे.
अहिल्या, अगं, देवीने कवून दिला. माझी ओटी भरली गेली. आईचा आशीर्वाद मिळाला. असं वाटतंय जणू माझी माहेरची ओटीच मला मिळाली. पारू, आय नो तुला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होत असणार आहे. कुठे आपण आबासाहेबांचं मन जिंकण्यासाठी आलो होतो, त्यासाठी नवरा बायको असल्याचं नाटक करावं लागतंय, पण आज लिटरली जोडपं म्हणून पूजेसाठी बसलो आपण. सिरियसली? आदित्य सर, माझ्यासाठी हे कधीच नाटक नव्हतं. माझ्यासाठी हे नाटक कायमच खरं होतं. उलट हे जे क्षण तुमच्यासोबत जगायला मिळत आहे तेच माझं खरं आयुष्य आहे. पारू, हे बघ, मला माहितीये तू रूढी परंपरा या सगळ्या गोष्टीमध्ये खूप जास्त बिलीव्ह करणारी मुलगी आहे. या सगळ्या गोष्टी तू मनापासून मानतेस. या पूजा प्रथा या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तुझ्या लेखी. पण बस सर, हे नाटक आता आपल्याला जास्त वेळ नाही करावं लागणार. आणि आज जे काही झालं असेल आणि त्यामुळे तुला जो काही मनस्ताप झाला असेल ना, त्यासाठी मी माफी मागतो. आय एम रिअली सॉरी. आदित्य सर, तुम्ही कशापायी माफी मागताय? अगं, हे बघा, आपण हे समजा करतोय ते फक्त प्रीतम सरांसाठी करतो. आय नो, पण तुम्ही नका माफी मागू. मी आलेच. रे पारू, समोर तरी बघ, एवढं काय कुठे चाललीस? तुम्हाला भूक लागली असेल ना? ते मला माहित आहे प्रीतम सर, ते पूजेच्या यायला तुमचं लक्ष प्रिया मॅडम कडे नव्हतं, मोदकांवर होतं. मला लागली आहे ना भूक. यार काय सांगू तुला, खूप भूक लागली आहे मला. पण मला सांग, काही लपवत नाहीयेस ना? नाही, कुठं काय? तुम्हाला भूक लागली ना? मी जेवणाचं बघते. हो, पण मला एक सांग, तू खरंच? मी आले. पारू, ऐक. पारूला खरंच खूप वाईट वाटलं असेल का? की मला वाईट वाटू नये म्हणून ती सगळं ओके असल्याचं भासवते.